नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर तालुक्यामध्ये पोठा गावातील काही रहिवासी व शेतकरी बांधव हिमायतनगर शहरातील कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या उपोषण करण्याचं नेमकं कारण काय आणि त्यांचे काय प्रश्न आहेत। सर, एकंदरीत काय सांगणार की तुम्ही आमरण उपोषण करत आहात कृषी अधिकारी कार्यालयासमोर, तुमचे नेमके काय प्रश्न? प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत तालुका कृषी ऑफिसकडून पोटामध्ये जे लाभार्थी 45 आहेत त्यांची निवड करण्यात आली होती। निवड केल्यानंतर 4 महिन्यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील कामठा येथे बाजार देण्यात आला होता। त्या ठिकाणी बाजारात गेल्यानंतर सर्व इन्शुरन्स काढून सर्व जे प्रोसिजर आहे ते कंप्लीट करून सर्व लाभार्थ्यांनी जनावरेसुद्धा खरेदी केली, परंतु जे यांच्याकडून जे पैसे काही टाकण्यात येणार होते ते त्यांनी आत्तापर्यंत टाकले नाही। ही जाणून बुजून शेतकऱ्याची केलेली चेष्टा आहे। याला सर्वस्वी जबाबदार इथले तालुका कृषी अधिकारी वानखेडे असतील, हे यांची जितकी टीम आहे ते सर्वस्वी जबाबदार आहेत। जेव्हा या शेतकऱ्याला आमरण उपोषण करायची वेळ येते तेव्हा काय समजायचं, देश कृषीप्रधान आहे की देश कोणत्याकडे वाटचाल करलेला आहे? शेतकरी म्हणून इतकंच मी सांगू इच्छितो की आम्ही उपोषणाला बसलो आहे। हातात कोणतेही शस्त्र घेण्याचा टाईम या शासनानं आम्हा शेतकऱ्यावरती येऊ देऊ नये आणि त्याला काही जरी झालं आमच्या उपोषणकर्त्याला, याला सर्वस्वी जबाबदार इथलं तालुका कृषी अधिकारी राहील, सर्व महाराष्ट्रातले सर्व शासन जबाबदार राहील, इथलचा तालुका जिल्हा कृषी अधिकारी जबाबदार राहील। ही माझी या शासनाकडे मागणी आहे। सर, एकंदरीत तुमचे प्रश्न कशा प्रकारचे आहेत आणि या उपोषणाला तुम्ही किती दिवसापर्यंत आणि कशा प्रकारे या उपोषणाला सामोरे जाता? आम्ही जोपर्यंत जे इथल्या कृषी विभागाकडून आम्हाला जे जनावरे खरेदीसाठी ज्यांची जितकी रक्कम होती ती जोपर्यंत आमच्या खात्यावरती वर्ग होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू। इथून पुढे काय काय मार्ग अवलंबायचे आम्ही ते अवलंबायला आम्ही तयार आहोत। एकंदरीत हा आमरण उपोषण तुम्ही 23 फेब्रुवारीला सुरू केलेला आहे। अद्याप येथील कृषी अधिकारी किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने तुमचे संपर्क केला का आणि कशी त्यांची तुम्हाला सहकार्य भेटत आहे सध्यामध्ये? शेतकऱ्याचं सहकार्य कोणत्याही राजकीय मंडळी असो किंवा शासकीय कर्मचारी असो, केव्हाही शेतकऱ्याची चेष्टा केल्याशिवाय त्यांचं किती तुम्ही पाप करणार आहात? माझी एक शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे, काही जरी चाकू जरी टरबूजावर पडला किंवा टरबूज जरी जाऊन चाकूवर पडलं तर नाश करणार कापल्या कोण चाललं? टरबूज चाललं। तसा शेतकरीच हालापेष्टा या महाराष्ट्र शासनामध्ये होत आहे। ही हालापेष्टा थांबावी, अन्यथा शेतकरी आहोत, शेतकरी म्हणून जगू द्या, नाही तर आम्हाला मारू शकतो आणि मरू शकतो। आम्ही आता मरण सोडून दिलेलं आहे। सर्व करून आम्ही कुठं जायचं ते अवलंब आमच्या हातात आहे। आम्हाला ती पाळी येऊ देऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे। आपल्यासोबत पोठा गावातील काही शेतकरी होते, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे कृषी कार्यालय हिमायतनगरचा जो मनमानी कारभार यांच्यावर झालेला आहे आणि त्यांनी कशा प्रकारे यांच्या जो समस्या सोडवण्यापासून टाळाटाळ करत आहेत। तरी अद्याप 2 दिवस झाले तरी यांच्या आमरण उपोषणाकडे या अधिकाऱ्याकडून किंवा कृषी कार्यालयाकडून कोणतेही संपर्क या शेतकऱ्यांशी साधलेला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते कशा प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि काय यांच्या आमरण उपोषणाला पुढे निर्णय येईल याकडे बघण्यासाठी आमचं दर्यापूर न्यूज चॅनल बघत राहा। मी शेख मुजमिल, कॅमेरामॅन मुदस्सिर।